चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान 46 डिग्री इतका पोहोचला आहे आणि त्या तापमानामुळे अंगाची लाही होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे महावितरणकडून विजेची पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे वीज पुरवठा आहे ते मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जे यंत्र आहे ते यंत्राला बिघाड होऊ नये त्यासाठी कूलरचा वापर केला गेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो या ट्रान्सफॉर्मरला कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण की जो तापमान आहे तो अगोदरच 46 डिग्री आहे आणि अशातच जे ही यंत्र चालतात त्या भोवताल मोठ्या प्रमाणात तापमान असतो, त्यामुळे कुठेतरी विजेची बिघाड होऊ नये त्यासाठी ही पूर्ण यंत्रणा सामग्री या ठिकाणी लावण्यात आली आहे। कूलर लावण्यात आले आहे, मोठे मोठे डिझायर कूलर या ठिकाणी लावण्यात आले आहे। आपण बघितलं गेलं तर उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि अशातच जे महावितरण आहे त्याच्यासमोर एक मोठा चॅलेंज असतो की वीज पुरवठा सुरळीत चालला पाहिजे आणि त्याकरिता ही यंत्रणा आता कामाला लागली आहे। आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कूलर लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ आपण कशा प्रकारे वीज सुरळीत ठेवण्यासाठी हे यंत्रणा लावली आहे आणि कूलरचा वापर केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देशातलं सगळ्यात जास्ती तापमान असते आणि आपल्या चंद्रपूरमध्ये विजेची मागणी पण उन्हाळ्यामध्ये वाढत असते, त्यामुळे साहजिकच ट्रान्सफॉर्मरवरती लोड येऊन ऑइल मोठ्या प्रमाणात गरम होत असते आणि ते जास्ती प्रमाणात गरम होऊ नये आणि आपल्या ट्रान्सफॉर्मरला इजा पोहोचू नये त्याच्यामुळे आपण ऑइल थंड ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला दोन मोठ्या साईजचे कूलर आपण लावलेले आहे, जेणेकरून आपल्या ट्रान्सफॉर्मरला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊ नये, जेणेकरून चंद्रपूरमधील ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत देता येईल। आपण बघितलं की ज्या प्रकारे तापमान वाढत आहे त्या प्रकारे विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याच्यामध्ये कुठेही बिघाड होऊ नये यासाठी ही यंत्रणा आता कार्यरत आहे। या ठिकाणी कूलर लावण्यात आले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।